टुडे अँड या इट्स माय बर्थडे मॉर्निंग आणि आम्ही चाललो आहोत कुठेतरी, जे की मला अजून पण माहिती नाही की आम्ही नक्की कुठे चाललो आहोत. बट माय फ्रेंड्स वॉन्ट्स टू सरप्राईज मी, सो लेट्स सी की आम्ही कुठे जातो आहे. अँड आय एम एक्सायटेड. मी कालपर्यंत काहीच एक्सायटेड नव्हते, पण आज आहे. मी कसं तरी आउट ऑफ ऑफिस टाकले. लेट्स सी, जो होगा देखा जाएगा यार. बाय. I just wore a basic skirt and basic top because I don't have anything to wear. This is the universal problem, I guess. But just let me know kasa वाटते तुम्हाला माझा. And this is my favorite झुला. आता वाजलेले आहेत 10 आणि आम्ही फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे कारण की भूक लागली होती. लुक ॲट दिस गाईज. किती छान वातावरण झालेलं आहे. खरंच खूप छान वातावरण झालं आहे. रॅन्टिंग अबाउट माय पिंपल बट आय एम काइंड ऑफ लव्हिंग इट टुडे. आय डोंट नो, जस्ट टेल मी गाईज. सो 1-1.5 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही तिथं पोचलो. पण त्या रिसॉर्टचा रस्ता असा खूप खराब होता, असा खूप मडी होता, त्यामुळे थोडं रिस्की वाटत होतं जायला. पण ओव्हरऑल आम्हाला खूप मजा आली. असं थोडंसं नवीन ॲडव्हेंचर केल्यासारखं वाटलं. लुक ॲट दिस ब्युटिफुल. मला इथं इतकं छान वातावरण आहे. यू कॅन सी किती सुंदर आहे हे रिसॉर्ट. आणि फायनली मी रिव्हील करते लोकेशन. सो वी आर इन अलिबाग. सो मला खूप दिवसापासून बीचवर जायचं होतं आणि ते झालं आहे. आय एम नॉट शुअर की बीच चालू आहे की नाही, बट येस, इतक्या छान लोकेशनवर आलो आहोत आम्ही. आय एम हॅपी. ओह माय गॉड, आय एम हॅपी. म्हणजे तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही, पण आय लव्ह रेनी सीझन. मला हे वातावरण खरंच खूप आवडतं. मला माहिती खूप जण लोक रँट करतात की त्यांना रेनी सीझन आवडत नाही. ते रिझन आहे पण व्हॅलिड, बट आय लव्ह रेनी सीझन. आय लव्ह रेनी सीझन. आणि ह्या वर्षी मे जूनिंग झाल्यामुळे जुलै झाला आहे. सो त्यामुळे खूप मस्त वातावरण. गाईज, सो आय चेंज्ड माय आउटफिट. माझ्याकडे तसं काहीच नव्हतं बीचवर घालण्यासारखं, बट आय गॉट न्यू ड्रेस. ओके, सो मला गिफ्टमध्ये भेटलेला आहे हा ड्रेस. आणि माझ्याकडे नव्हतं काय घालण्यासाठी, बट आय एम हॅपी की मला जे पाहिजे असतं ते भेटून जातं यार. नो नजर प्लीज, नो नजर. सो आता आम्ही बीचवर चाललो आहोत. इथेच जवळ एक नागाव नावाचा बीच आहे. सो लेट्स सी की आता तो ओपन आहे का नाही. आय होप आम्हाला ॲटलिस्ट थोडं जवळ तरी जाता येईल. दॅट्स वॉट आय वॉन्ट. बघू पण काय होतं. सो गाईज, इथे 2 मिनटाच्या अंतरावर एक प्रायव्हेट बीच आहे. सो आम्हाला तिथं जायचं आहे. बट लुक ॲट दिस रोड, जस्ट लुक ॲट दिस. कार पण नाही जात. सो रस्ता खूपच मडी आहे. लेट मी शो यू. हे बघा, वॉकिंगसुद्धा करून नीट जाऊ शकत नाही आपण. बट लेट्स सी आपण कसं जातो. लुक ॲट दिस प्रायव्हेट बीच. इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्ही आहोत आणि 1-2 जण ते घोडावाले वगैरे असतात ना, ते आहेत. बाकी कोणीच नाही आहे. इतकं मस्त वाटतंय. तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल तर DM मी. ओके, नॉट अ DM मी. आम्ही तिथे बसलो असताना पाऊस चालू झाला. यू कॅनॉट इमॅजिन गाईज. खरंच खूप जास्त ड्रीमी वाटत होतं. समुद्र आणि त्यातून वरून पाऊस पडतोय. बेस्ट. आय चेंज इन टू माय पजामा कारण की खूप जास्त भिजलो होतो पावसामध्ये. आणि आत्ता आम्ही इथं चहा पिला आणि मॅगी खाली. इतकं छान वाटतं. नाही तर मी तुम्हाला दाखवते वातावरण कसलं छान आहे. आणि मी माझाच व्लॉग बघतीये. येस. हे गाईज, सो आय
थिंक इट्स टाइम टू रिटर्न बॅक टू पुणे. आणि काल रात्री मी काहीच नाही ब्लॉग केलं कारण की आय जस्ट वॉन्टेड टू चिल. आणि मी रात्री पण ॲज युजल काम करत बसले होते लेट नाईट. मग असं काही उठलो, जस्ट फ्रेश झालो आणि लगेचच निघालो कारण की काम आहे ऑफिसचं खूप. सो आपल्याला करावंच लागणार आहे. वी हॅव नो ऑप्शन किती जरी रॅन्ट केलं तरी. आणि आत्ता खूप छान चिल ट्रिप होती. जर तुम्हाला कुठले डिटेल्स पाहिजे असतील तर प्लीज लेट मी नो इन माय कमेंट सेक्शन की anything you want, just let me know, okay? And if you really like this video, please guys, please subscribe me, please. I am not forcing you, but if you like my video, because I noticed like a lot of people are like watching my videos and don't even like my videos and don't even subscribe to my channel. Please guys, it's my humble request. I'm not forcing you, I'm just saying like if you like. Okay, that's it for today's video. Bye for now. Bye bye.